आम्ही जस्ट प्लॅन बनवला काल रात्री, तो बी 1 वाजता, आणि सकाळी सकाळी उठून इकडे आलोय. माहीत नव्हतं मित्राचं गाव आहे, मित्राच्या गावाला येऊन गेलो, पण येऊन एवढं भारी वाटलंय ना, खूप मनाला भारी. अजून पोचलो नाही, इथंच थांबायचं मन झालं आमचं, म्हणून आम्ही अजून पोचलो नाही. आता पोचलो. तर हाय भावांनो, सर्वांचं आपल्या एक मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चाललोय बाहेर फिरण्यासाठी, ते तुमचं दाखवू पुढे जाऊन. तर बघू शकता आम्ही रेडी झालेलो आहे, मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेलो. आमची जर्नी सुरू होते आतापासून, 2 दिवस चाललोय आम्ही बाहेर. तर चला बघूया पुढचा प्रवास. बघू शकतात भावांनो, आम्ही निघलेलो आणि जस्ट पाऊस पण सुरू झाला. आम्ही वाचलो भिजल्या वाचलो. तर गाईज मस्तपैकी पावसात आपण भिवंडीला पोहोचलेलो आहे. एकदम मजा घेत फुल एड करत आपला भाऊ गाडी फुल फायर आहे, चालवतोय. आता चाललोय आम्ही फुल स्पीडने. तर चला भेटू पुढं. तर भावांना बघू शकता आम्ही इथं गाडीचा ब्रेक टाईट करायला रेस घेतलेला, थांबलो इथं थोडा. काय आमचं काम झालेलं आहे, ब्रेक टाईट करून झालेला आहे मस्तपैकी. चलो सो रेडी फॉर अ राईड. आता आमचा असली रस्ता सुरू होणार आहे. जरा भावांनो आम्ही मेन नाशिक हायवेला लागलेलो आहे आता. मस्तपैकी तिन्ही गाड्या सोबतच आहेत, सोबतच चालतोय, कोणी भटकलं नाही पाहिजे म्हणून. तर चला. बघू शकता आम्ही एवढा चाललोय, गाडी चाललोय 70 ते 80 किलोमीटर आलोय. आता थांबलो, थोडा रेस्ट घेतला. साई पालखी होती, साई पालखीचे दर्शन घेतलं आम्ही, आणि परत पुढचा प्रवास सुरू करतोय आता. लेट्स गो, चला. तर भावांनो आम्ही मस्त पैकी व्ह्यूचा मजा घ्या, खूप मजा करत चाललोय. व्ह्यू बघा, तुम्ही व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू. तर भावांनो आम्ही कसारा घाटात पोहोचलेलो आहे. कसारा घाट चढतोय आता हळूहळू, आणि एवढं हिरवगार आहे ना इथं वातावरण, एकदम थंडगार. बघा पूर्ण हिरवगार वातावरण आहे. वाव, बघू शकता काय, आम्ही कसारा घाटात आहेत. पूर्ण धुक्का झालाय, पूर्ण धुक्का झालाय. बघू शकता, तुम्हाला इथं व्हिडिओ मध्ये समजत नसेल एवढा, पण पूर्ण धुक्का आहे, ऑलमोस्ट धुक्का आहे. हे बघा, दाखवायचा ट्राय करतोय पण दिसणार नाही. हा तर भावांनो बघू शकता आम्ही मस्तपैकी घाटात थांबलो होतो मक्का खाण्यासाठी. मस्त काकी आमच्यासाठी रेडी करतात मक्का, आणि आता मक्का खाऊ आम्ही मस्तपैकी. आणि पूर्ण थंडगार वातावरण आहे, जिकडं बघणार तिकडं धुक्का. इथून दिसणार नाही प्रॉपर, तुम्हाला नॉर्मलच दिसेल, पण सगळीकडे धुक्का आहे. भावांनो फायनली आम्ही रेस्ट घेतलेला आहे एका जागेवर, आणि व्ह्यू बघसाल का, बघा तुम्हाला दाखवतो, बोलून काय समजणार नाही. बघा भाई, व्ह्यू बघा, हा व्ह्यू एवढा डेंजर व्ह्यू, आणि एवढा ना की मनाला भावून जाईल, लवकर निघायचं मनच करणार नाही. हे तर काहीच नाही, तुम्हाला अजून दाखवतो, चला पुढे. हे बघा भाई साहब, एवढा डेंजर वाटतोय ना, काय बोलू, म्हणजे
सुंदर म्हणजे काय बोलू, मन तृप्त झालं इथे. चला तुम्हाला पुढे दाखवतो, अजून एक डेंजर व्ह्यू आहे आणि मस्त व्ह्यू आहे. चला भावांनो, एवढ्या लोक तिथे पण चालू हे बघा व्ह्यू लय भारी आणि खूप सुंदर आहे, मनाला भावून जाणारा व्ह्यू आहे. सध्या पाऊस नाही म्हणून बघू शकतात, तरी पण एवढा सुंदर व्ह्यू दिसतोय इथे. बघू शकता आम्ही नाश्ता करायला बसलोय. खूप चांगलं वाटलं. इथं नक्की या, कोण येत असेल की नक्की या. व्ह्यू काय शकतात भावांनो, इथं पाऊस सुरू झालेला आहे. आम्ही आलतो गाव फिरण्यासाठी याचं, वैभव शेठ भांगरेचं. मस्तपैकी फिरत होतो, पाऊस सुरू झाला तर इथं झाडाखाली थांबलोय मस्तपैकी. तर बघू आता पाऊस कधी थांबतो, मग निघू इथून पुढं. चला भावांनो, आम्ही मस्तपैकी गाव फिरलो. आता एक पिंपरखेरणा म्हणून ब्रिज आहे, ते ब्रिज बघायला आलतो. तर भाई साहब व्ह्यू आहे, तुम्ही एकदा बघा मग मला सांगा. भाई साहब व्ह्यू बघा, सगळीकडे पाणी 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 पाणी. भाई साहब भाई जाम भारी, खूप भारी, खूप. नक्की विजिट करा इथे, खूप चांगलं आहे. भाई हँग झालो बघून, हँग म्हणजे असं वाटतंय की इथून हलावाच नाही. सर्व असे जागा आहेत नाही तर 101 जागा आहेत. आता उद्या तर मजाच येईल, तसं उद्या बघू. चला भावांनो, मस्तपैकी या स्वर्गात आमचा फोटोशूट झालेला आहे. आता मस्तपैकी आमचा अवतार तर लय बेकार झालेला आहे. हे बघू शकता, अंगावर चिखल उडायला आहे डायरेक्ट, म्हणजे काय हरकत नाही त्याला. पण व्ह्यू बघून आमचं म्हणजे मनच एकदम मस्त झालेलं आहे. बघून म्हणजे असं वाटलंय की आम्ही कुठं ना काय आलोय, लय बाहेरच कुठं तरी आलोय. आता फोटोशूट झालेला आहे, आम्ही चाललो आता पुढं. जाऊ आता मित्राच्या घरी, जेवण वगैरे करू, आराम करू, मग उद्या परत भेटू. उद्या तसंच फिरू आपण. चला तर भेटू डायरेक्ट उद्याच्या व्लॉग.